माजी कर्नल सुरेश पाटील यांच्या परिश्रमातून खडकवासला धरण पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या माध्यमातून धरणाच्या दोन्ही तीरांवर 40 किलोमीटर अंतरांच्या परिसरात वनराईसह देवराई जंगल, वृक्ष पुनर्वसन, वनौषधी पार्क आदी विविध वनीकरण प्रकल्प उभे राहिले आहेत. पाटील यांनी ग्रीनथंब संस्था, खडकवासला जलसंपदा विभाग आणि लोकसहभागातून गेल्या 15 वर्षात धरणातून काढण्यात आलेला गाळ दलदलीच्या पडीक जागेवर टाकून नवीन 800 एकर जमीन तयार केली आहे व त्या जमिनीवर बांबू, नारळ, फणस आदी 20 लाख वृक्षांची लागवड केली आहे. 5 जूनला जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने महान्यूशी साधलेला त्यांनी हा संवाद. नमस्कार पुणेकरांनो, मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील ग्रीनथंब पर्यावरण संस्थेच्या ऑफिसमधून आपल्याशी संवाद साधू इच्छितो. आपल्या सर्वांना ज्ञात आहात 5 जून हा पर्यावरण दिवस असतो आणि सर्वात पहिला प्रथम 5 जून 1972 साली पहिला हा दिवस साजरा केला गेला स्टॉकहोममध्ये आणि दुसरा 5 जून 1992 साली रिओमध्ये तो ब्राझीलमध्ये सेलिब्रेट केला आणि त्या रिओ समिटमध्ये मी सहभागी झालो होतो. एक इंडियन आर्मी ऑफिसर म्हणून मला तिथं आमंत्रण होतं आणि मी त्या परिषदेमध्ये भाग घेतला आणि तिथं जगातले सगळे टॉपचे पर्यावरणवादी लोकांशी चर्चा वगैरे करून भरपूर ज्ञानाचा मला फायदा झाला. आणि तदनंतर मी निवृत्तीनंतर 93 मध्ये मी निवृत्ती घेतल्यानंतर पाणी आणि पर्यावरण हा विषय घेऊन काम करतोय. आणि पर्यावरणामध्ये तर खरं झाडं लावायचं तर आहेच आहे, पण विशेष म्हणजे आम्ही खडकवासला धरणाचं पुनरुज्जीवन करतोय. आपल्याला थोडंसं इतिहास सांगणं गरजेचं आहे. आपल्याकडे 1879 साली महात्मा ज्योतिबा फुलेंनी हे धरण बांधलं. तर या धरणाचा 22 किलोमीटरचा हा तलाव असलेला त्याच्यामध्ये अंदाजे 4 TMC पाणी होतं आणि पुण्याची लोकसंख्या जेमतेम 2-2.5 लाख होती. म्हणजे आपल्याला जसं अर्थशास्त्रामध्ये शिकवतात मागणी आणि पुरवठा हा मॅच होत होता. सगळ्यांना पाणी प्यायला पण मिळत होतं आणि पुणे जिल्ह्यातल्या शेतीला पण पाणी होत होतं. पण आम्ही गेल्या 30 वर्षापूर्वी हा विषय घेऊन जेव्हा काम करायला आलो होतं त्यावेळेला पाहिलं तिथं फक्त 1.5 TMC पाणी आहे. याचा अर्थ 60% माती आहे आणि 40% पाणी आहे आणि पुण्याची लोकसंख्या झाली 70-80 लाख आणि पुढच्या 2 वर्षात तर ती 90 लाखाच्या पुढे जाणार आहे. कारण महाराष्ट्र शासनाला पुण्याला स्मार्ट सिटी म्हणून त्यांनी घोषित केलं. याचा अर्थ सगळीकडून लोक येणार, म्हणजे याचा अर्थ मागणी तुमची वाढत जाणार आणि पुरवठा आहे तेवढाच आहे. उलट पुरवठा दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे. कारण हा 200 स्क्वेअर किलोमीटरचा जो परिघ आहे यात 22 किलोमीटर तलावाच्या चारी बाजूनी तिथं मोठ्या प्रमाणात झाडतोड झाली आहे. सगळं गवत उद्ध्वस्त झालेलं आहे. त्याच्यामुळं आमच्या अभ्यासांती आम्हाला असं रिअलाइज झालं की दरवर्षी 1 ते 1.5 फूट हे जमिनीचं जे फूल आहे ज्याला आपण म्हणतो टॉप सॉइल विच इज रनिंग डाऊन इन टू द लेक. आणि त्याच्यामुळे झालंय काय, आपण मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये पाहतो जेव्हा पाणी पुढे सरकतं सगळं भिंतीच्याकडे आणि हा सगळा 22 किलोमीटर मधला 21 किलोमीटरचा तलाव नागडा उघडा होतो. त्याच्यामध्ये 1 एकर, 5 एकर, 10 एकर, 100 एकर, 500 एकराची ही जी मोठी बेटक किंवा ज्याला आपण पठारं झालीत म्हणतो. आणि त्याचं कारण म्हणजे ही वरून वाहून आलेली जी माती आहे, जे सोनं आहे, ज्याला मी कायम काळं सोनं म्हणतो. मी तर उलट घरात मिसेसला हे सुद्धा म्हणतो की मला फक्त नुसती भाकरी बांधून द्यायची, मी तिथं जी माती निघते ते लोण्यासारखी माती आहे त्याच्यावर खाऊ शकतो. ही अतिशयोक्ती आहे, पण फॅक्ट ऑफ द मॅटर आहे की ह्या मातीमुळे आजपर्यंत आपण बघितलंय की कशी ही जादुई माती आहे. आजपर्यंत आपण लोकसहभागातून 30 ते 35 लाख ट्रकलोड माती काढली. आमचे पंतप्रधान काय म्हणतात कि सरकार जितना काम करना है करेगी, लोगों का सहभाग बहुत जरुरी आहे. आणि त्याचं क्लासिकल उदाहरण म्हणजे आम्ही जे काम करतोय पुण्यामध्ये. माझ्याबरोबर आजच्या घटकेला 250-300 पुणे शहर, पुणे जिल्ह्यातली गणपती मंडळ आहेत, रोटरीचे भरपूर मेंबर्स आहेत, लायन्सचे मेंबर आहेत, परत कॉलेजेसचे विद्यार्थी येतात, सिम्बॉयसिस कॉलेजचे विद्यार्थी येतात, पुणा कॉलेजचे विद्यार्थी येतात आणि बरेचसे निसर्गप्रेमी लोक येतात आणि आम्ही जे काम करतोय त्याच्यामध्ये आम्हाला सहाय्य करतात. आता आम्ही धरणातला माती काढायचा जो आमचा हा जो उपक्रम आहे तो फक्त विंडो पिरियड आम्हाला मार्च ते 7 जून पर्यंतच आहे. या 4 महिन्यातच आम्हाला माती काढावी लागते आणि तदनंतर ती माती आपण शेतकऱ्यांना फुकट वाटतो. 28 गावातल्या शेतकऱ्यांना ही माती आपण फुकटामध्ये वाटली आणि ज्या शेतकऱ्याच्या दानात ही माती पडते त्या शेतकऱ्याला युरिया वापरायची जरुरी नाही आणि त्याचं उत्पन्न चौपट झाले. म्हणजे लिटरली
ऑर्गॅनिक फार्मिंग जी कॉन्सेप्ट जी आहे ते आपण इथं राबवतोय. म्हणजे आज आपण जर बघा, हाच विचार माझी धडपड हीच आहे की हा पुणे जिल्ह्यातली 25 धरणं जर आपण पुढच्या 2-3 वर्ष जर करू घातली तर आपण 30 ते 40 हजार कोटी युरियाची सबसिडी वाचू शकतो आणि मग ते पैसे सगळे तुम्ही चांगल्या योग्य कामासाठी देऊ शकता. एज्युकेशन आणि हेल्थसाठी देऊ शकता. आता मला 4-6 महिन्यापूर्वी इथं हडपसरला एका शाळेत बोलवलं होतं. शाळेमध्ये शिक्षकांचे पगार झालेले नव्हते, खडू नाहीयेत. अरे शिक्षण आमचे जर महामानववरून आले तर म्हटलं अरे नवीन पिढी तुम्ही कशी घडवताय, त्याच्यासाठी फंडिंगच नाहीये, पण हा सगळा पैसा वाचू शकतो. म्हणून धरणांचं पुनरुज्जीवन हा विषय घेऊन आम्ही शासनाला मागे लागलो आणि याचं कौतुक जगभर झालेलं आहे. मला याचं स्टॉकहोममध्ये याच्यासाठी सादरीकरणासाठी बोलवलं होतं. अमेरिकेमध्ये फिलाडेल्फियामध्ये माझं याचं सादरीकरण झालं. त्यानंतर 60 देशामध्ये या विषयाचं सादरीकरण झालं आणि धरणांचं पुनरुज्जीवन हे फार फार महत्वाचं आहे. आणि आमचे पंतप्रधान जे कायम म्हणतात की 5 ट्रिलियन इकॉनॉमी, मी तर म्हणतो 5 काय 10 ट्रिलियन इकॉनॉमी होऊ शकतो. आज आपल्याला माहिती आहे जगामध्ये थोडासा इतिहास सांगणं गरजेचं आहे. जगामध्ये आज 60 ते 65 हजार धरणं, त्याच्यातली 25,000 धरणं चीनमध्ये आहेत आणि त्यांचं वॉटर मॅनेजमेंट इतकं सुंदर आहे ते चमच्याभर पाणी सुद्धा समुद्रात जात नाही. आणि त्यांनी 3 गॉर्जेस डॅम म्हणून जगातलं सर्वात मोठं धरण बांधलेलं आहे. आपल्याकडे 5,000 धरणं आहेत. भाकरा नांगल म्हणजे पंजाब पासून पेरियार म्हणजे केरळापर्यंत, आणि सगळी धरणं गाळाने भरलेली आहेत. आता आम्ही जेव्हा जे काम करतोय तर मला जळगावजवळ हातनूर म्हणून धरण आहे, तिथल्या भरपूर शेतकऱ्यांचे फोन येतात. अरे सर तुम्ही खडकवासल्यामधल्या धरणामधली माती काढून शेतकऱ्यांना देताय, आमच्या इथं तुम्ही का नाही करत? म्हटलं तुमचा काय प्रॉब्लेम आहे? म्हटलं माझ्याकडे जेवढी ताकद आहे त्याच्याने मी काम करतोय. मी सीएसआर च्या माध्यमातून काम करतोय. आता माझ्याकडे सीएसआर जे पार्टनर्स आहेत ते तुम्ही फोटो बघू शकता. हे सीएसआर पार्टनर, त्याच्यामध्ये कमिन्स इंडिया फाउंडेशन आहे, मुकुल माधव फाउंडेशन आहे, परत सुमंत मुळगावकर फाउंडेशन आहे, बीएमसी सॉफ्टवेअर आहे, आयएमडी फाउंडेशन आहे, टाटा मोटर्स आहे. ते सगळे मंडळी सीएसआर म्हणजे या देशामध्ये चांगली गोष्ट जी झालेली आहे की कंपनीजना जे पण फंडिंग मिळतं त्याच्यात कंपनीचं जे पण प्रॉफिट असतं त्याच्यातलं 2% त्यांनी समाजाच्या भल्यासाठी द्यायचं आहे आणि तो विचार घेऊन आम्ही हे काम करतोय. आणि आजच्या घटकेला खडकवासला धरण पुनरुज्जीवन हा एक रोल मॉडेल म्हणून जगभर याचं कौतुक झालेलं आहे. आणि ह्याचं रिप्लिकेशन जर भारतातल्या 5,000 धरणावरती आपण पुढच्या 5 वर्षात केलं तर 2,500 नवीन धरणं बांधल्याचा फायदा होईल आणि पूर्ण देश ऑर्गॅनिक फार्मिंगवर जाईल. आणि हा देश खऱ्या अर्थाने शेतीप्रधान देश आहे. 70% आमच्या शेतीला पाणीच नाही आहे या देशातल्या. ना शेतकऱ्याला आपण वीज देतो वेळेवर, उगाच 2 तासभर आपण त्याला वीज देतो. मग शेतकरी काय करतो, रानात जाऊन आपली मोटर ऑन करतो, झाडाखाली कुठतरी जाऊन झोपतो, त्याला इन्व्हेरिएबली साप चावतो. माझ्याकडे फाईलच्या फाईल भरून आहेत असे साप चावलेले. आपण त्याला 2 आणि 3 तास वीज देतो, त्याला 24 तास द्यायला पाहिजे. आपण वीज का देऊ शकत नाही त्याला? कारण धरणात पाणीच नाहीये आणि पाणी का नाहीये तर सगळा गाळ आहे, त्याच्यामुळे वीज निर्मिती होत नाहीये. तर हे सगळं 1 पॉइंट अजेंडा आहे. ह्या देशाला पुनश्च विश्वगुरू बनवायचा असेल. एकेकाळी आपण स्वतःला विश्वगुरू म्हणत होतो. 92 लाख स्क्वेअर किलोमीटर असलेला देश, अफगाणिस्तानपासून महिनापर्यंत असलेला देश आजच्या घटकेला 30 लाख स्क्वेअर किलोमीटर पण नाही वाचलेला आणि त्याच्यात तुकडे तुकडे गँग शाहीनबागमध्ये बसलेलेच हा देश तोडायला. तर आपल्याला पुन्हा या देशाला विश्वगुरू करायचं असेल तर त्याचं सगळ्यात मूळ आहे धरणांचं पुनरुज्जीवन. त्याच्यामुळं शेतकरी सदन होतील आणि पूर्ण देश ऑर्गॅनिक फार्मिंगवर जाईल आणि तुमच्या हजारो कोटी युरियाची सबसिडी वाचेल आणि हा पुन्हा देश विश्वगुरू होऊ शकेल. आणि तुमची 10 ट्रिलियन इकॉनॉमीची जी कल्पना आहे आमच्या माननीय पंतप्रधानांची ती पूर्ण होऊ शकते. तर म्हणून माझं पुणेकरांना आव्हान आहे की आपण हा व्हिडिओ ऐकल्यानंतर त्याच्यावर विचार करा आणि धरणावरती झाड लावायला म्हणून जरूर या. आणि 5 जून हा पर्यावरण दिन आहे, तर ह्या दिवशी आपण प्रत्येकाने झाड लावणं गरजेचं आहे आणि त्याला लहान बाळासारखं वाचवणं गरजेचं आहे. तळ हातातल्या फोडासारखं त्याला आपण जपणं गरजेचं आहे. आज आम्ही 30 ते 35 लाख झाडं धरणावरती लावली, त्यांनी सगळी झाडं आमची जगलेली आहेत. आम्ही त्यांना अक्षरशः लहान बाळासारखं सांभाळतो. तर माझी विनंती हीच आहे आपल्या सर्वांना की प्रत्येक पुणेकरांनी येऊन तिथं झाड लावावं आणि त्याची वर्षभर काळजी आम्ही घेऊ. तर ही पुनश्च पर्यावरण दिनासाठी माझे सगळ्यांना आव्हान आहे आणि युवकांना स्पेशली की युवकांनी आपला वेळ हे बाकीच्या पिकनिक आणि पार्टीजमध्ये न घालवता आपल्या देशाला पुन्हा सुंदर आणि सुदृढ करायसाठी आपण धडपड करणं गरजेचं आहे. आता 30 लाख पण नाही वाचलेला तर त्याला आपण सुंदर सुदृढ करूया. आणि मी सगळ्या आमच्या भूतपूर्व सैनिकांना सुद्धा आवाहन करतो की आपण समाजाचं भलं करणं गरजेचं आहे. आपल्या सेकंड इनिंगमध्ये आपण
हे देशाचं ऋण फेडणं गरजेचं आहे. तर मी वैयक्तिक हे बोलणं योग्य आहे की नाही माहीत नाही, पण मी स्वतः माझं सेकंड इनिंग ऑफ लाईफ मी पूर्ण आय हॅव डेडिकेटेड फॉर द गुड ऑफ द कंट्री. मी पूर्ण आयुष्य या देशाच्या हितासाठी पूर्ण वाहून घेतलेलं आहे आणि स्वतःचं घरदार विकून मी हे काम करतोय. तर हे एक रोल मॉडेल म्हणून आपण घेऊ शकता, आपली इच्छा आहे. पण अल्टिमेटली ऑब्जेक्टिव्ह हाच आहे की आपल्याला 33 ते 35% झाडं लागणे गरजेचं आहे, पण आपल्याकडे आच्छादन फक्त 10 ते 12% सुद्धा नाही. आणि म्हणून आता तुम्ही 40 डिग्री 45 डिग्री ज्या पद्धतीने गरमी होत चाललेली आहे आणि आता पुढच्या तर ज्या पद्धतीने चाललेले 45-50च्या आसपास गेलं तर कणसाला दाणे लागणार नाहीत, तुमच्या भाज्या सुद्धा येणार नाहीत. इतकं भयानक होणार आहे या गरमीमुळं. आणि हायजीन सॅनिटेशनचे प्रॉब्लेम होणार आहे, तुम्हाला घाम येणार आहे, घामाच्यामुळे बाकीचे इश्यूज होणार आहेत. तर म्हणून अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह हा आमचा आहे, आमच्या ग्रीन थंब पर्यावरण संस्थेचा, की आपण प्रत्येकाने खडकवासला धरणावरती येऊन झाड लावावेत. आणि कुठली झाडं लावायची ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपल्याकडे देवराई म्हणून हा एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये 120 प्रकारची जी झाडं असतात ते आपल्या पूर्वीच्या काळी प्रत्येक गावामध्ये, आज 7 लाख आपली खेडी होती, प्रत्येक गावामध्ये देवराई असायची. पण कालांतराने त्या देवराई संपुष्टात आल्यात. आम्ही तिथं खडकवासल्यामध्ये देवराई पण केलेली आहे, ज्याच्यामध्ये वडाचं फार महत्व आहे, पिंपळ आहे, करंज आहे, लिंब आहे. तर ते डिटेल्स त्याच्यासाठी वेगळा मला वाटतं आपल्याशी संवाद साधावा लागेल. तर माझी विनंती हीच आहे की आपण जरूर धरणावरती येऊन एक झाड लावायला पुणेकरांना मदत करा. हा माझा वैयक्तिक काही स्वार्थ नाहीये. तर पुनश्च धन्यवाद.